लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सॉरी हा प्रेक्षकांनो, आज जरा मला जास्तीच उशीर झाला. आज आमच्याकडे जरा वेगळाच तमाशा चालू होता. आमच्या गाडीच्या खाली एका कुत्रीने बऱ्याच दिवसापासून पिल्ले दिलेले होते आणि आज ती बाहेर गेली, त्यामुळे आम्हाला पटकन आमची गाडी काढता आली. तो सगळा तमाशा करताना जरा झाला उशीर. असो, तर एखाद दिवशी तुम्हाला हा सगळा किस्सा नक्की मी शेअर करेन. तर आज आपण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये बघणार आहोत की कलाला मान सन्मानाने या अद्वैतने शेवटी घरात आणलंच. पण आता सुरुवातीला आपण पाहतोय ही सरोज खूप खुश आहे आणि अद्वैतला म्हणत असते, अरे अद्वैत, बरेच दिवस झाले मला तुझ्याशी बोलायचं होतं पण आपल्याला वेळच मिळत नव्हता. पण मला सांग, तू त्या मुलीशी नाटक करत होतास चांगलं वागायचं, हे तू सांगितलंस, पण हे सगळं करायची तुला काय गरज होती? तिची कुठे लायकी आहे हे सगळं करायची? कशासाठी तिच्याशी चांगलं वागायचं? अद्वैत म्हणतो, आई मी काही तिला फेवर वगैरे करत नाही. आता या सरोज म्हणतात, मगाशी कशाला तिच्यासाठी जेवायचं ताट घेऊन गेलास? तुझा चांगुलपणा आहे तो अद्वैत, पण तिला त्याची किंमत नाही आहे. मग आता हा अद्वैत म्हणतो, अगं आई, मी हे मुद्दामून केलं. मला माहित होतं तिला आबांसमोर तिचा पॉईंट प्रूव्ह करायचा होता. पण ठीक आहे ना, ती हट्टी आहे तर मी सुद्धा 10 हट्टी आहे. मी मुद्दाम तिच्यासमोर ताट घेऊन गेलो. आता सरोज म्हणते, तिने काय केलं? नैवेद्याच्या पोळीचा घास घेतला आणि ताट पाठवून दिला, नाही का? यावरूनच लक्षात येतं की ती किती आडेल तट्टू आहे. बरं जाऊ दे, मला तुला हे विचारायचं होतं की तुला जर तिच्याशी चांगलं वागायचं होतं तर मला आधी सांगायचं ना, माझा गैरसमज झाला ना तुझ्याबद्दल. अद्वैत म्हणतो, अगं आई, माझ्या मनात आला होता विचार तुला सांगावं, पण मला माहिती आहे ग आई, तुला हे सगळं आवडणार नाही. तू स्ट्रेट फॉरवर्ड आहेस. मी जर तुला सांगून टाकलं असतं तर तू मला विरोधच केला असता आणि त्यातल्या त्यात तू पुन्हा आबांकडे जाऊन त्यांना सांगितलं असतं आणि तू मला मुळात हे सगळं करूच दिलं नसतं. म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. मला हे सगळं करायचं नव्हतं, पण काय करणार आई, मला पर्याय नव्हते दुसरे. पण प्लीज तू गैरसमज नको करून घेऊस. आता सरोज म्हणते, नाही, मी पहिले अस्वस्थ होते, पण आता माझ्या जीवात जीव आलाय. म्हणजे तू काहीही चुकीचं वागत नाहीयेस हे आता मला खात्री पटली आहे. सरोज आता खुश झाली आहे बरं का अद्वैतवर. या रजनीताई आता या कलासाठी एक चेअर घेऊन आल्यात आणि तिला म्हणतात, खाली बस ग कला. अगं काल परवापासून नुसती उभी आहेस, काही खातपीत नाहीयेस, काय ग ही अवस्था करून घेतली आहेस? बघवत नाही ग कला तुझ्याकडे. कला म्हणते, जाऊ द्या ना रजनी मॅडम, इथे या घरामध्ये कुठे कोणाला माझी पर्वा आहे? आता असं असं बोलते ती आणि तिची तंद्री लागते. मग या रजनीताई म्हणतात, काय ग कला, एवढा कसला विचार करतेयस? कला म्हणते, नाही काही नाही, जेव्हा आपलंच बोलणं आपल्या व्यक्तीला कळत नाही ना तेव्हा खूप त्रास होतो. रजनीताई म्हणतात, हो ग कला, कळतंय मला तुझं दुःख. जेव्हा आपल्या व्यक्तीला खरंच आपलं बोलणं कळत नाही तेव्हा काय वाटतं ते. तर आता ही कला म्हणते, का रजनी मॅडम असं का बोलताय? रजनीताई म्हणतात, कला, खरंच मी तुझं दुःख समजू शकते ग. वर्षानुवर्ष जरी आपण संसार केला ना तरी ती व्यक्ती म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला अनोळखी वाटायला लागते. आता कला म्हणते, कुठल्या संसाराबद्दल बोलताय रजनी मॅडम? अहो, तो संसार जो फक्त समाजासाठी प्रतिष्ठेसाठी दाखवला जातोय. त्या संसारामध्ये ना प्रेम आहे, ना जिव्हाळा आहे, ना आपुलकी आहे. फक्त हेकेखोरपणा आहे आणि फक्त भांडणं आणि फक्त वैर आहे या संसारामध्ये. आता या रजनीताई म्हणतात, तसं नाही ग कला, पण खरंच तू खूप धीराची आहेस कला. सोहमच्या वेळेला मला वाटत होतं की मला मुलगीच व्हावी आणि जर मला मुलगी झाली असती ना ती तुझ्यासारखीच हवी होती ग मला. अगदी लाघवी, समजूतदार आणि स्पष्ट बोलणारी. तू या घरात लग्न करून आलीस ना कला, तेव्हाच मला असं वाटलं की माझी मुलगी या घरात आली आहे. कला म्हणते, असं काय करता रजनी मॅडम, मी तुमची मुलगीच आहे ना. पण आता तुम्ही थोड्या वेळ आराम करा, तुमची खूप दगदग झाली आहे ना, उशीर पण बराच झालाय. आता रजनीताई म्हणतात, अगं तसं नाही, आज पहिली माळ होती ना म्हणून झाली जरा दगदग, त्यांना जांभळ्या येत असतात. म्हणून आता कला त्यांना म्हणते की खूप छान वाटलं रजनी मॅडम तुमच्याशी बोलून मला. मग आता त्या म्हणतात, हो ग, मला पण छान वाटलं, पण तू काळजी घे बेटा आणि लवकरात लवकर घरी ये. आणि असं म्हणून आता रजनीताई आतमध्ये निघून जातात. तर आता थोड्या वेळाने अद्वैतराव असे त्यांच्या बाल्कनीमध्ये फेऱ्या मारत असतात आणि त्याच वेळेला कलाला थंडी वाजत असते आणि आता अद्वैत तिला वरून बघत असतो आणि विचार करत असतो, काय माज आहे हिच्यामध्ये, एवढी थंडीने कुडकुडते आहे तरी सुद्धा तिथून हालायला तयार नाही ही बाई. केवढा ॲटिट्यूड आहे हिला, एवढी थंडी वाजते तरी निर्लज्जासारखी उभी आहे तिथे ॲटिट्यूड घेऊन. आता तिला थंडी वाजती त्याला ती काय करणार? म्हणजे याच्या मनाप्रमाणे ऐकलं तर चांगलं, असंच येते प्रेक्षकांनो. आता ही कला त्याला बघते आणि विचार करते, काय माणूस आहे हा, याच्या नजरेमध्ये सुद्धा माज दिसतो. प्रेक्षकांनो, खरंच या दोघांचं एकमेकांशी पटेल का हो, मला जरा शंकाच यायला लागली आता. असो, पण काय येते, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असा काहीतरी प्रकार आहे अद्वैत कलाचा.
तर आता अद्वैतने एक मोठी चादर आणली आहे आणि तिच्या समोर टाकली आहे आणि तिला म्हणतोय, हे घे, तुला दया माया दाखवायची म्हणून करत नाहीये मी, तुझ्या जागी कोणी माणूस असतं तरी त्याच्यासाठी मी हेच केलं असतं. मग आता कला म्हणते, तू माणुसकीच्या गोष्टी केल्या असत्या ना तर ते जास्ती बरं झालं असतं, हे सगळं नकोय मला. आता हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो, काय माज दाखवतेस ग, थंडीने कुडकुडतेस ना तू म्हणून देतोय तुला चादर, घे ना. आता कला म्हणते, काही गरज नाहीये मला, नकोय. कला म्हणते, माझे मी बघेन काय करायचंय ते. आता असं बोलून अद्वैत आता तिथून निघून जातो राग राग. पण आता कला मात्र तिथेच थंडीने कुडकुडत अशीच उभी राहतीये तटस्थ. पण आता या सगळ्यांच्या मस्त झोपा गिपा झालेल्या आहेत, आरामशीर सगळे उठलेले आहेत, सकाळी चहा पाणी चालू आहे आणि सरोज आता अद्वैतला सल्ले देत असते की अद्वैत, आता नवरात्र आहे म्हणून ऑफिसकडे दुर्लक्ष करू नकोस बाबा, काय आहे ना, सगळे कामं व्यवस्थित कर आणि आपल्या पेढीमध्ये चक्कर मार, मला बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग घ्यायची आहे, माझी ऑनलाईन मीटिंग अरेंज कर, वगैरे वगैरे सल्ले देत असते. नैना पण मस्त चहा घेतीये. काय बहिणी नाही प्रेक्षकांनो, बाई मला तर नवलच वाटतं हिचं. आपली बहीण अशी बाहेर उपाशी तापाशी आहे 3 दिवसापासून, हिला एवढीशी सुद्धा दयामाया नाही आहे स्वतःच्या बहिणीबद्दल. आता तिथे त्या श्रीकांतला फोन येतो आणि ते म्हणतात की असं कसं झालं आणि यांच्या पेढीला आग लागलेली आहे. आता हे श्रीकांत हे सगळ्यांना सांगतात. हे ऐकून मात्र सगळ्यांना चांगला जबरदस्त धक्का बसलाय. त्यातल्या त्यात या सोहमवर एवढा उजेड का दाखवला, कोणास ठाऊक, पण दाखवला. मग आता हे सांगतात श्री की अहो आबा, आपल्या सांगलीतल्या शोरूमला आग लागली आहे. मग सगळेच आता गडबडून उठून बसतात. अरे बापरे, असं कसं झालं. सरोज म्हणते, अरे असं कसं झालं, आपण फायर एक्सटेन्शन सगळीकडे ठेवलेत ना. आता अद्वैत पण म्हणतो, हो ना, आपण रेग्युलर सगळे अपडेट घेतो, मग असं कसं झालंय. श्रीकांत म्हणतो, काही कल्पना नाहीये, पण मोठी आग लागली आहे असं दिसतंय. आता मात्र अद्वैतला येतं टेन्शन. अद्वैत म्हणतो, मी मिस्टर देशमुखांशी बोलतो, तिथल्या शोरूमच्या गोष्टी त्याच मॅनेज करतात ना. तर आता हा अद्वैत लगेच जायला निघणार असतो त्या सांगलीला. श्रीकांत म्हणतात, चल अद्वैत, आपल्याला लवकर जावं लागेल, तिकडे मोठी आग लागलेली आहे. अद्वैत म्हणतो, हो काका, चल लवकर, आणि आग कशी लागली ते बघावं लागल आणि पर्सनली CCTV फुटेज वगैरे आपण चेक करू, आपण दुसऱ्या कोणावर जबाबदारी नको द्यायला, तू चल लवकर आणि फायर ब्रिगेडला कॉल कर. श्रीकांत म्हणतात, हो हो चल चल. आता ते श्रीकांत फोनवर बोलत बोलत जात असतात बाहेर आणि आजोबा जोरात ओरडतात, थांबा. आता अद्वैत म्हणतो, काय झालं आबा, अहो मला जावं लागेल तिकडे. आबा आता म्हणतात, अद्वैत, तू तिकडे गेल्याने काही होणार नाहीये, तू जरी तिकडे गेला तरी ती आग काही कंट्रोल होणार नाहीये, ती आग राहणारच आहे. आता या सरोजबाई म्हणतात, असे काय बोलतायत हे आबा. अद्वैत म्हणतो, आबा अहो मला जावं लागेल तिकडे, पर्सनली बघावं लागेल आग कशाने लागली, काय झालं. आता आजोबा म्हणतात, अद्वैत, तू मान नाही तर नको मानू, पण या घटनेचं एकच कारण आहे, या घरातली लक्ष्मी घराच्या बाहेर आहे. आणि समजे लक्षात घ्या, ठिणगी पडल्याशिवाय कधीही आग विझवता येत नाही. त्या चूक सुधारा, ती ठिणगी जी पेटली आहे ना ती आधी आवरा आणि कलाला घरात घ्या. आता ते श्रीकांत म्हणतात की आबा, आम्हाला जावं लागेल हो लवकर. आता हे आजोबा म्हणतात, अद्वैत, तुला पहिल्यांदा मी सांगतोय, कलाला आतमध्ये घे, देवीचा संकेत आहे हा, देवीचा कोप होऊ देऊ नको. अद्वैत म्हणतो, नाही आबा, माझा नाहीये विश्वास या सगळ्यावर. अहो आबा, मला जाऊ द्या तिकडे सांगलीला, मला जावं लागल. आजोबा म्हणतात, अद्वैत, तुला पुन्हा एकदा सांगतोय मी, त्या पोरीला आतमध्ये घे सांगलीला जायच्या आधी, हा देवीचा कोप आहे, नाहीतर तुला खूप त्रास होईल. आता ही सरोज म्हणते, काय आबा, काय काढलंय तुम्ही मध्येच हे, अहो असं काही नसतं हो, त्याला जाऊ द्या सांगलीला, चल अद्वैत, मी पण येते तुझ्या बरोबर. आता मात्र ते आजोबा चिडतात आणि म्हणतात, थांब जरा अद्वैत, मी सांगितलेलं जर ऐकलं नाही ना तू, तर मी तुला घराच्या बाहेर पाऊल टाकू देणार नाही. प्रत्येक वेळेला तुझी मनमानी खपवून घेतली जाणार नाही, सांगून ठेवतो मी. आता हे ना प्रेक्षकांनो, सरोजला बोललेत ते, म्हणजे लेकी बोले सुने लागे म्हणतात ना, तसं त्यांनी तिला टोमणा मारलाय. आता आजोबा म्हणतात, अद्वैत, जा गपचूप बाहेर आणि तिला लक्ष्मीच्या पावलांनी घरात आण, मग बघ कसं सगळं ठीक होतंय. आता सरोज काही बोलणार तेवढ्यात आबा मोठा आवाज काढतात, जा म्हणलं ना अद्वैत, तुला ऐकू नाही येते का. आता मात्र अद्वैत चुपचाप बाहेर जातो कलाला घरात आणायला आणि जातो तर बघतो तर काय, कला आता नेमकी खाली बेशुद्ध होऊनच पडणार असते आणि नेमका अद्वैत जाऊन तिला सावरतो. ही मालिका जरा ड्रॅमॅटिक आहे, पण छान आहे मालिकेची स्टोरी, बघायला मजा येते. तर आता पुढे बघा प्रेक्षकांनो, कला चक्कर येऊन खाली पडत असते तेव्हा अद्वैत नेमका तिथे जातो आणि तिला धरतो, असा कॅच पकडतो तिला आणि म्हणतो, खरे खरे काय झालं तुला. आता कलाला भोळ आलेली असते अशक्तपणामुळे. आता अद्वैत खरे खरे बऱ्याच वेळ करतो, पण मग विचार करतो, अरे देवा, आता हिला या परिस्थितीत मला सोडून जाता येणार नाही, नाहीतर आजोबा मला खूप रागवतील, आबा मला प्रचंड चिडतील.
त्यांचं ऐकलं नाही ना मी, तर ते बाजून भयंकर संतापतील. आता काय करू? मग आता अद्वैत मागचा पुढचा विचार न करता त्या कलाला असा पटकन उचलून घेतो. प्रेक्षकांना ती कला एवढीशी भावलीच वाटली मला, तो अद्वैत जेव्हा उचलत असतो तिला तेव्हा. म्हणजे ती आधीच छोटीशी आहे ना. आता ते जरा ड्रॅमॅटिक दाखवलंय त्यांनी. तो अद्वैत कलाला घेऊन येतो आणि तो जेव्हा घराच्या उंबरठ्याजवळ येतो तेवढ्यात त्या श्रीकांतला फोन येतो की आग विझली आहे. आणि इकडे या रजनीताई जोरात ओरडतात, अद्वैत कलाला घेऊन आला आणि तिकडे फोन येतो. म्हणजे हे सगळं असं संयोग पटापटापटा झाले असं त्यांनी दाखवलंय. आणि आता तिथे खाली त्यांनी फ्लॅश पण केलंय की सदर मालिका ही काल्पनिक असून तिचा कुठल्याही अंधश्रद्धेशी काही संबंध नाहीये. म्हणजे एक मनोरंजन म्हणून तुम्ही मालिका बघत आहात, दॅट्स इट. तर आता अद्वैत त्या कलाला घेऊन येतो तेव्हा लगेच ती आग पण विझते त्या सांगलीतली, असा त्या श्रीकांतला कॉल येतो. आणि ते श्रीकांत सांगतात, अरे वा आबा, अहो आपल्या सांगलीतल्या ब्रँचमधली आग आपोआप विझली. म्हणजे जशी ती आपोआप लागली होती तशी ती आपोआप विझली. पण अद्वैतला कुठेतरी मनामध्ये खुट्ट झालंय की हो, मी कलाला घरात आणलं म्हणूनच ही आग विझली. त्याच्या लक्षात येते हे. पण आता एक्सेप्ट कोण करेल, नाही का? एक्सेप्ट करायला फार मन मोठं लागतं ना. तर आता पुढे आपण पाहतोय कला बेशुद्ध झालेली असते. आता नैनाला जरा चिमूटभर काळजी वाटायला लागते. आणि आता तो अद्वैत कलाला उठवायचा प्रयत्न करत असतो. खरे उठ उठ खरे. रजनीताई तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, अगं पोरी काय झालं तुला? अगं डोळे उघड. पण सरोजमध्ये एवढी सुद्धा माणुसकी नाही आहे का त्या पोरीजवळ जाऊन ॲटलिस्ट तिच्या तोंडावरनं हात फिरवेल, का तिला उठवायचा प्रयत्न करेल. ती फक्त गंमत बघतीये. तिच्यापेक्षा कमी शिकलेली रजनी बरी. असो. तर आता अद्वैतला टेन्शन येतं. अद्वैत म्हणतो, काय झालं खरेला? अगं खरे डोळे उघड. आजोबा पण म्हणतात, सुनबाई अगं डोळे उघड, काय होतंय तुला? आता हे सगळेजण थोडंसं पाणी मारतात तोंडावर कलाच्या. मग आता कला थोडीशी जागी होते आणि उठल्या म्हणते, मी इकडे घरात कशी काय आले? काहीही खाल्लं पिल्लं नसल्यामुळे कलाला अशक्तपणा आलाय. आता कला उठायचा प्रयत्न करते तेव्हा आजोबा तिला म्हणत असतात, नको उठू ग कला, अगं अशक्तपणा आलाय तुला. पण आता कला काही ऐकत नाही आणि तिचा स्वाभिमान सोडत नाही ती. कमाल आहे कलाच्या प्रेक्षकांनो, संयमाची खरंच कमाल आहे. आता ती उठून पुन्हा बाहेर जाते आणि हे सगळेजण बाहेर तिच्या मागे चाललेत तमाशा पाहायला. अद्वैतला म्हणत असतात आजोबा, अरे अद्वैत तिला सांभाळ, अरे पडल ती. आता अद्वैत तिचा हात धरतो. ही अशी अल्लाद पावलं टाकत बाहेर येते. आणि आता हे सगळेजण तिच्या मागे बाहेर आलेत. कला आता बाहेर जिथे होती तिथे येऊन पुन्हा उभी राहते. आता या रजनीताई तिला धरून आणतात बाहेर आणि म्हणतात, अगं कला असं काय करते बेटा? अगं 3 दिवसापासून तुझ्या पोटात काही नाहीये ग, अन्न नाही पाणी नाही, तुला त्रास होईल ना. अद्वैत आता नुसता बघत असतो. रजनीताई म्हणतात, चल ना बेटा घरामध्ये. पण आता कला मात्र घरात यायला नकार देते आणि म्हणते, नाही मला नाही यायचंय घरामध्ये, मला विनाकारण घराच्या बाहेर काढण्यात आलंय, मी आता घरात कशी येऊ आणि काय येऊ? कला तिचा स्वाभिमान जपते प्रेक्षकांनो. आता आजोबा म्हणतात, बेटा कला रजनी बरोबर बोलतीये, चल ना बेटा घरामध्ये. आता कला म्हणते, नाही आजोबा, मी स्वतःहून चूक केलेली नाहीये आणि मी जर घरात आले तर तसं होईल की मी चूक केलेली आहे. पण आता मी हे सगळं ओझं घेऊन नाही राहू शकत, मला माफ करा, मी घरामध्ये येणार, मला खोटाळ घेऊन नाही जगायचंय, मला माफ करा आजोबा. आता त्या रजनीताई म्हणतात, अगं बेटा कला, अगं अद्वैतने तुला बाहेर काढलं पण तो तुला घेऊन आला की नाही घरामध्ये, चल ना बेटा घरामध्ये. आता कला म्हणते, नाही रजनी मॅडम, मी जेव्हा बेशुद्ध होते तेव्हा अद्वैतने मला उचललं आणि घरात घेऊन आलाय, मला बेशुद्ध अवस्थेमध्ये घरात नेलंय त्याने. नाही, मी आता घरात येणार नाही. जोपर्यंत तो मला मी शुद्धीत असताना मला मानाने घरात नेत नाही तोवर मी काही घरात पाऊल ठेवत नसते. कलाने अगदी निक्षून सांगितलंय. आता मात्र सरोज तिला वाटेल तसं बोलते सगळ्यांसमोर आणि म्हणते, काय ग, कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? एकतर अद्वैतने तुला आतमध्ये नेलं, त्याचे उपकार मानायचे सोडून एकटी AC मध्ये बसली, थंड झाली आणि मग आता बाहेर येऊन सांगते का की तुला आतमध्ये यायचं नाही म्हणून? समजतेस कोण ग तू स्वतःला? आता ही कला म्हणते, हे बघा सरोज मॅडम प्लीज तुम्ही मला बोलू नका. कला म्हणते, हे बघा मॅडम, काय आहे ना, तुम्ही माझ्यावर उपकार केले हे मला ऐकायचं नाहीये आणि तसंही या घराने मला अजूनही स्वीकारलेलं नाहीये सून म्हणून, त्यामुळे मला या घरात यायचे नाहीये. आणि ज्याच्याकडून म्हणजे ज्याच्या नावाचं मी कुंकू लावते तो तर मला साधं समजून सुद्धा घेत नाहीये, त्यामुळे मी कुठल्या तोंडाने आतमध्ये येऊ? आता कलाने हे जे काही बोललंय ना त्यामुळे अद्वैतच्या मनाला खूप लागलंय.
आता रोहिणी लगेच या सरोजचे कान तिथे सगळ्यांसमोर भरत असते. रोहिणी आता सरोजच्या कानात बोलते, बघ बघ सरोज वहिनी किती हुशारीने बोलते ही. अगं कधी नव्हे ते अद्वैतने तुला महत्त्व दिलंय ना, आता मुद्दाम करते ही, म्हणजे अद्वैतने तुला महत्त्व देऊ नये ना म्हणून. आता या कलाला बरोबर माहिती आहे अद्वैतला कसं स्वतःकडून वळून घ्यायचं. आता लगेच सरोज म्हणते, माहिती आहे ना मला, मी बरोबर ओळखून आहे या मुलीला. आता रोहिणी म्हणते, सरोज वहिनी आता जर असंच चाललं ना तर तुला सांगते मी, पावलं पावली ती अद्वैतला जाणीव करून देणार की तू कशी वाईट आहे ते. आता ती तेच करणार बघ. आता सरोज या कलाला काही बोलणार तेवढ्यात अद्वैतच बोलतो, काय चाललंय ग तुझं? आत गेलं तरी कटकट, बाहेर आलं तरी कटकट, प्रत्येक गोष्टीत तर तुझ्याच मनासारखं वागायचं. श्रीकांतला कॉल येतात की आता आग नियंत्रणात आली आहे, आता काही नुकसान झालेलं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित झालंय. आणि आता ते श्रीकांत सांगतात घरच्यांना की आता काहीही काळजी करायसारखं नाही आहे, आग नियंत्रणात आली आहे. आणि आता अद्वैत म्हणतो, काका हे बघ आग का लागली हे आपल्याला जाऊन तिथे बघावं लागेल आणि ते जे काही CCTV फुटेज वगैरे ते मिळतील का आपण त्यांना विचारूया. तर आता प्रेक्षकांनो बघूयात आपण की ही आग कशी लागली आहे. अद्वैत या सगळ्या गोष्टींचा छडा लावेलच. आता आजोबा त्याला म्हणतात, बघितलंस ना अद्वैत, अंबाबाईचे संकेत मला मिळतात ते खोटे नसतात. अद्वैत कला आपल्या घरची लक्ष्मी आहे, तिला मानाने आपल्या घरात घेऊन ये, चल बरं. आता या सरोजची काही इच्छा नसते अद्वैतने हिला घरात आणावं. आता श्रीकांत पण म्हणतात, आबा तुम्ही कशाला बरीच पाडताय अद्वैतला, असं काही नसतं हो. आता हे आबा म्हणतात, हो का श्रीकांत, मग सांग ना, काही कारण नसताना आतमध्ये आग कशी लागली आणि कलाला अद्वैतने उचलून घरात आणलं तेव्हा आग कशी काय विझली. आता ही सरोज काही बोलणार तेवढ्यात आता आजोबा म्हणतात, हे बघ अद्वैत, तू आता कोणाचं ऐकू नको, फक्त माझा ऐक, बाकीचे विचार करू नको. कलाला आतमध्ये घेऊन ये, सगळं काही व्यवस्थित होईल बघ. कलाचा अपमान करू नकोस बाबा अद्वैत, अरे ती आपल्या घरच्या लक्ष्मी आहे, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे, तिला आत आण, सगळं ठीक होणार आहे. आता अद्वैत कलाचा हात धरतो आणि म्हणतो, चल खरे आपण आतमध्ये जाऊया. आता ही कला तरी पण हालत नसते तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे आय एम सॉरी, चल ना आता घरामध्ये, आम्ही सगळेजण तुझी वाट बघतोय, प्लीज चल. आणि आता कलाने स्वतःचा स्वाभिमान जपत अशी चांदेकरांच्या घरामध्ये एंट्री केली आहे. तर प्रेक्षकांनो आता पुढे बघत राहा काय काय घडतंय ते. आता घरात आल्यानंतर रजनीताई तिला पटकन लिंबू पाणी वगैरे देतात आणि साधं पाणी सुद्धा देतात. आता अद्वैतला आजोबा म्हणतात, अद्वैत जा बाबा, तू तुझ्या हाताने पाणी पाज बरं. रजनी त्याच्या हातात दे ग्लास. आता या कलाचे नखरे चालू आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आता अद्वैत काही पुढे सरके ना तेव्हा या रजनीताई म्हणतात, ठीक आहे बाबा, मी देते तिला पाणी, राहू दे तू. मग आता अद्वैत म्हणतो, नाही आणि इकडे काकी, मी देतो तिला पाणी. अद्वैतने आता त्या रजनीताईंच्या हातातून पेला घेतलाय आणि आता स्वतः तिला पाणी पाजत असतो आणि कला बळजबरी पाणी पिल्यासारखं पितीये. असो, आता नैना विचार करते, काय नाटकं करते ही कला. आता छान शांत मनाने पाणी वगैरे पिते. आणि इकडे बघा आता ही रोहिणी काय म्हणते त्या सरोजच्या कानात, बघ कसा आहे हा आपला अद्वैत, नाही म्हणजे एवढा मोठा बिझनेसमॅन आहे पण तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. काय सरोज वहिनी, बघ तू आपला अद्वैत हातातून गेला बघ. आता लगेच ती सरोज म्हणते, काही पण नको बोलूस रोहिणी, माझे कान नको भरूस, आबांनी सांगितलंय तिला पाणी पाज म्हणून तो पाणी पाजतोय. तर आता सगळं काही नीट व्यवस्थित सुरळीत झालेलं असतं. कला पण आता घरी आलेली आहे. आजोबा खूप खुश असतात आणि रजनीताई सुद्धा. रजनीताई म्हणतात, बरं झालं ग बाई कला, तू घरात आली आहे आणि आता बघ कसं छान वाटतंय. आजोबा म्हणतात, कला बेटा तुला वाटतंय ना बरं, तू घरी आलीस आणि देवी आईचं आणि घरातलं सगळं चैतन्य परत आलं बघ आणि आता जरा हलकं वाटतंय बघ. आता रजनीताई पण म्हणतात, बरोबर बोलताय आबा तुम्ही, कला घरात नव्हती ना तर सणासुदीला काही अर्थ नव्हता. आता आजोबा म्हणतात, घरची सुनबाई आली आहे म्हटल्यावर आजची आरती तिच्या हाताने होऊन जाऊ द्यात. आणि आता कलाला छोटासा पेढा खाऊ घालतो अद्वैत, पण आता कला एवढूसकच खाते. रजनीताई म्हणतात, अगं कला पूर्ण पेढा खा, असं काय करतेस. मग आता कला आग्रह असतो, पूर्ण पेढा खाते. मग आता आजोबांनी कौतुक केल्यानंतर कलाला खूप छान वाटतं. आणि प्रेक्षकांनो इथेच हा भाग आज पूर्ण केलेला आहे त्यांनी. आता पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा नवीन एक तमाशा चालू झालेला आहे. आता या आरती वगैरे करते कला देवीची आणि घरामध्ये सगळं प्रसन्न वातावरण असतं. आणि आता हे आजोबा म्हणत असतात, चला
माझी सून घरात परत आल्यामुळे घरामध्ये सगळं चैतन्य पुन्हा आलेलं आहे. आता ही सरोज त्या आजोबांशी बळजबरी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते आणि आजोबा तिथून उठून जातात. मग आता लगेच या सरोजला येतो राग. सरोज म्हणते, आबा तुम्ही जर माझ्या ओला हाका देणार नसाल, म्हणजे शी बोलणार नसाल, तर मीही सांगते या घरामध्ये कलाशी देखील कोणीही बोलणार नाहीये. अरे हिचं जबरदस्तीचे बाबा इमोशनल अत्याचार असो. पण आता पुढे बघूयात आजोबा या सरोजचं ऐकतायत की कला अद्वैतचं. काय काय होईल बघायला मजा येणार आहे. आता या देवी आईची स्थापना तर झाली आहे आणि आता कला अद्वैतचं रिलेशन जरा छान होणार आहे या नवरात्रात असं ऐकलेलं आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय. प्रेक्षकांनो सॉरी आज जरा रिव्ह्यू द्यायला मला खूपच उशीर झाला, पण रिव्ह्यू छान आलाय ना डिटेलमध्ये. मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.